ओके, चला मित्रांनो नमस्कार। या ठिकाणी या छत्रपती सिरीज मध्ये आरजे मॅथ या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, प्रत्येकाला या गोष्टीची ही गोष्ट माहित असेल की आपण एसएससी जीडी चे टोटल प्रश्न PYQ म्हणजे झालेली प्रश्नपत्रिका कट टू कट या ठिकाणी छत्रपती सिरीजच्या माध्यमातून सॉल्व करत आहे। ओके, चला मग मित्रांनो आज आपण 17/1/2023 या दिवशी शिफ्ट नंबर 1 मध्ये झालेले टोटल या ठिकाणी प्रश्न बघूयात। मग ते प्रश्न कोणते असतील तर बघा मित्रांनो, ते असतील मित्रांनो आज रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता या टॉपिकवर या सब्जेक्टवर आधारित हे प्रश्न असतील रिजनिंगचे। ओके, 17/1/2023 शिफ्ट नंबर 1 मध्ये विचारण्यात आलेले टोटल प्रश्न या ठिकाणी कट टू कट आपण बघूयात। ओके मित्रांनो, चला मग या ठिकाणी सुरुवात करूयात। या ठिकाणी आपण प्रश्न नंबर 1 आपल्या समोर असेल। चला मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न नंबर 1 सिटिंग अरेंजमेंट वर आधारित आहे। बघूयात कशा पद्धतीने आहे सॉल्व करू। या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट वर आपण बघत आहे मित्रांनो, प्रथम शिफ्ट पासून आतापर्यंत हे कंटिन्यू ही गोष्ट प्रत्येकाला कळत असेल विद्यार्थ्यांना की सिटिंग अरेंजमेंट वर तब्बल मित्रांनो 2 प्रश्न या ठिकाणी येत आहेत। 2 प्रश्न म्हणजे किती 4 मार्कासाठी। मग बघा मित्रांनो, ही सिटिंग अरेंजमेंट सीधी पंक्ती म्हणजे रँकिंग अरेंजमेंट आहे, वर्तुळाकार नाही। मग काय आहे या ठिकाणी उल्लेख ते समजून घ्या प्रथमतः मित्रांनो। बघा मित्रांनो काय या ठिकाणी प्रथमतः समजून घेऊ आपण या सिटिंग अरेंजमेंटच्या माध्यमातून। किती व्यक्ती आहे तर 6 व्यक्ती आहे। यम पासून आर पर्यंत एक सीधी पंक्ति उत्तर की ओर मुख करके बैठे। ओ एन के दाई ओर है, ओ एन के दाई ओर ठीक बगल में म्हणजे काय मित्रांनो लागून आहे। अशा पद्धतीने ओ एन के दाई ओर ठीक बगल में, दाई ओर म्हणजे काय मित्रांनो ज्यांना आपण मराठीमध्ये उजवी बाजू म्हणतो। ओके, पी ओ के दाई ओर ठीक बगल में, अरे पी सुद्धा इथं ओ के दाई ओर ठीक बगल में बैठा है। क्यू पी के दाई ओर, क्यू पी के दाई ओर ठीक बगल में बैठा है। आर एन के बाई ओर, आर एन के बाई ओर ठीक बगल में बैठा है। यदि यम के दाई ओर केवल 5 व्यक्ति, एम के दाई ओर म्हणजे एमच्या उजव्या बाजूला केवल 5 व्यक्ती बैठे तो पंक्ति के अंतिम दाएं सिरे पर कौन बैठा है। काय मित्रांनो, यम चे उल्लेख या ठिकाणी दाएवर 5 1 2 3 4 5 तो पंक्ति के अंतिम दाएं सिरे पर कौन बैठा है तर क्यू असेल विकल्प या ठिकाणी बी। ओके, चला मित्रांनो त्यानंतर बघूयात या ठिकाणी प्रश्न नंबर 2 या शिफ्ट अंतर्गत आलेले। बघा मग या ठिकाणी प्रश्न नंबर 2 असेल आपल्याकडे। काय मित्रांनो वर्ग संख्या आहे 36 49 तर वर्ग संख्या बघा या ठिकाणी काय 81 81 असेल। ओके मित्रांनो या ठिकाणी लॉजिक काय, लॉजिक या ठिकाणी बघा 1 आणि या ठिकाणी 1 च्या नंतर 1 चा अनुपात 1:36 म्हणजे 6 चा वर्ग म्हणजे 1 + 5 म्हणजे किती 6 6 चा वर्ग या ठिकाणी घेण्यात आलेले। त्यानंतर 2 चे या ठिकाणी 7 7 चा वर्ग म्हणजे 2 चे 7 कसे होतात 2 + 5 म्हणजे 7 7 चा वर्ग। त्यानंतर 4 + 5 9 9 चा वर्ग 81 अशा पद्धतीने विकल्प डी बरोबर आहे। चला त्यानंतर मित्रांनो हे बघा की जे एखाद व्यक्ती काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत वेगवेगळे व्यक्ती असतात तर त्यांचे साधन एक वेगळ्या पद्धतीचे असतात। मग बघा मित्रांनो माली हेरो संबंधित आहे तर किसान मित्रांनो या ठिकाणी हल संबंधित आहे विकल्प सी। एनोलॉजी या टॉपिकवर हा टॉपिक हे प्रश्न आहे। आणि मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बघतोय एनोलॉजीचे 3 प्रकार पडतात, अल्फाबेटिकल एनोलॉजी, त्यानंतर नंबर आणि त्यानंतर मित्रांनो असे एक जनरल जीके माहिती। ओके, जीके म्हणजे काय मित्रांनो हे शाब्दिक असतात। अशा पद्धतीने मालीचा संबंध हेरो सोबत तर किसान हल सोबत। ओके, एकही रीड करण्याची गरज नाही परीक्षेमध्ये, हे बघितल्यानंतरच कळतं आपल्याला। अनुपातचे 2 डॉट आणि समानुपातसाठी 4 डॉट हे असल्यावर लगेच समजून घ्यायला पाहिजे आपण की हा प्रश्न एनोलॉजी या टॉपिकवर आधारित आहे। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे आता हे बघा मित्रांनो जे प्रश्न सोपे असतील ते आपण खूप लवकरात लवकर सॉल्व करून टाकूयात। जे कठीण असतील किंवा डिफिकल्टी असेल असं मला जाणवतंय विद्यार्थ्यांना हा प्रश्न प्रॉब्लेम येईल तर मी त्या ठिकाणी अतिशय मित्रांनो डिटेल मध्ये बोलेल। मग या ठिकाणी बघा 98 आणि 93 यामध्ये फरक, 98 आणि 93 यामध्ये किती फरक मित्रांनो 5 चा फरक। त्यानंतर या ठिकाणी किती फरक मित्रांनो तर या ठिकाणी 4 चा फरक असेल।
तर या ठिकाणी 3चा फरक आणि इथं 2चा फरक, म्हणजेच काय मित्रांनो 3चा फरक 86 येईल, या ठिकाणी 2चा फरक म्हणजे 84. 86 विकल्प नंबर 1 मध्ये आहे. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचे प्रश्न. बघा या ठिकाणी काय, आता हे गणितीय समीकरण यांना संतुलित करावं लागतं. ऍक्च्युअल 65 - 35 म्हणजे किती, या ठिकाणी 30, म्हणजे हे टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 30 यायला पाहिजे. मग बघा मित्रांनो या ठिकाणी 5 आणि 15 एकमेकांमध्ये आपापसात जर आपण या ठिकाणी बदलवतो, चेंज करतोय, तर काय घडेल ते बघूयात मित्रांनो. इथं 5 आणि 15 म्हणजेच काय, या ठिकाणी इथं 5 यायला पाहिजे, इथं 15 यायला पाहिजे. तर मित्रांनो 5 ला 15 ने भाग जात नाही, तर या ठिकाणी विषय गंभीर होईल. मग 6 आणि 12, इथं मित्रांनो 6 आणि या ठिकाणी 12 बघूयात आपण काय होतं ते. ओके, ठीक आहे, ही किंमत टाकतोय मी 6 आणि 12, इथं 6 आणि इथं किती मित्रांनो 12. मग बघा मित्रांनो 15 भागीला 5 गुणीला 6 प्लस किती 12, हे 5 ने भाग द्या 3 म्हणजे 7 × 18, 18 प्लस 12 किती 30, आणि या ठिकाणी 65 - 35 किती 30, म्हणजे समीकरण या ठिकाणी संतुलित होतो आहे. म्हणजे विकल्प या ठिकाणी बी बरोबर असेल. मी 5 विकल्प ए का घेत नाही, या ठिकाणी मित्रांनो इथं 5 आणि इथं 15 म्हणजे उत्तर पॉइंट मध्ये आले असते. बघा 5/15 गुणा 12, मग बघा मित्रांनो हे 1 3, तर पुढे मित्रांनो नाही झालं असतं व्यवस्थित, म्हणून आपण विकल्प बी. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ही गोष्ट येत असेल अशी अपेक्षा आहे, कारण की बघा ना हे या ठिकाणी नंबर चेंज करायचे असतात, नंबर आपण बदलावे लागतात. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी कूट प्रश्न, कोडिंग डिकोडिंग यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे. तर मित्रांनो याला एक बेसिक पद्धत असते, पूर्ण लिहून टाका, त्यानंतर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा. हे न करता मी डायरेक्ट काय करेल मित्रांनो या ठिकाणी समजून घेणार आपण. मी डायरेक्टली सॉल्व्ह करतोय कशा पद्धतीने. बघा विचारलं काय ते बघा मित्रांनो, हिम साठी काय, HIM साठी काय, इथं पण आहे HIM, त्यानंतर इथं कुठे आहे का मित्रांनो इथं पण नाही, ट्रॅक माय ऑर्डर इथं पण नाही. म्हणजेच काय मित्रांनो हिम साठी जो कोड असेल ना तो कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी रिपीट नसेल. मग बघा मित्रांनो एली इथं आहे का, नाही, इथं मात्र आहे, तर एली कधीच येणार नाही हे लक्षात ठेवा. हिम कुठेही रिपीट नाही, तर हिम साठी जो कोड असेल तो कोणत्याही ठिकाणी रिपीट नसेल हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो PA बघतो मी, PA या ठिकाणी आहे, इथं आहे नाही, इथं सुद्धा नाही, तर चान्सेस आहे PA चे मित्रांनो. त्यानंतर मी DA पण बघून घेतो ना, DA इथं पण आहे, DA इथं पण आहे, हे येणार नाही मित्रांनो, PA बरोबर, आणि D येतं या ठिकाणी विकल्पामध्ये पण नव्हते, PA बरोबर असेल. ओके की चला त्यानंतर मित्रांनो हे एक मिरर इमेज म्हणतो आपण, आरशातील प्रतिमा वगैरे. ओके दिसतंय काय झालं, ओके हा दिसत. चला काय मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी हे जे बाजू साइड चेंज होते, म्हणजे डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते या ठिकाणी, बरोबर. मग बघा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. मग या ठिकाणी बघा ही जी डावी बाजू म्हणजे ही उजवी बाजू डावी बाजूला येणार, म्हणजे R येणार, तर हे तर कट होणार, हे R ने या ठिकाणी स्मॉल लिपी मधले पाहिजे कॅपिटल. त्यानंतर E आहे, इथं पण आहे, इथं पण, त्यानंतर H ओके बरोबर आहे, T बरोबर आहे, E सुद्धा बरोबर आहे, G सुद्धा बरोबर आहे दोन्ही ठिकाणी. त्यानंतर O आणि हे बघा मित्रांनो हे स्मॉल आणि हे कॅपिटल, म्हणजे विकल्प हे बरोबर असेल या ठिकाणी. ओके चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो आपण नेक्स्ट. या ठिकाणी नातेसंबंध या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे. बघा काय आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आपण नातेसंबंध. काय म्हणतात, बी गुणिला डी गुणाकार, हे गुणाकारसाठी काय ए बी की ए बी का पती है, ए बी का पती है, म्हणजेच कोण मित्रांनो बी या ठिकाणी पती असेल. कोणाच पती असेल, डी च पती असेल, तर डी पत्नी या ठिकाणी बरोबर. भागाकार साठी काय ए बी की बहीण आहे, म्हणजे डी एफ ची बहीण आहे. त्यानंतर मायनस साठी काय ए बी की माँ आहे, म्हणजे एफ या ठिकाणी माँ आहे. कोणाची माँ आहे, तर ती एच ची माँ आहे बरोबर. त्यानंतर प्लस साठी काय ए बी का भाई है, म्हणजे एच या ठिकाणी भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे, तर जे चा भाऊ आहे. त्यानंतर भागाकार साठी काय पुन्हा मित्रांनो ए बी की बहन आहे, म्हणजे जे या ठिकाणी बहन असेल. कोणाची बहन आहे, तर एस ची बहीण आहे.
मग बघा काय म्हणतात, तो निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है. म्हणजेच काय मित्रांनो, असत्य कथन या ठिकाणी आपण ओळखणार आणि जिथं असत्य मिळत असेल तो आपला उत्तर असेल. म्हणजे या ठिकाणी 3 सत्य असेल आणि 1 असत्य असेल. नंबर 1, बी एफ की बहन का पती है. बी एफ के बहन का पती, हा बरोबर आहे मित्रांनो, कारण की डी आणि एफ दोन्ही मित्रांनो बहिणी आणि एफ ची बहीण डी आणि डी चे कोण पतिदेव बी आहे. बरोबर. त्यानंतर जे एच की बहन आहे, जे एच की बहन हो बरोबर आहे. त्यानंतर एफ डी की बहन है, एफ डी की बहन है, एफ डी की बहन है. बरोबर है. एच डी का पुत्र है, एच डी का पुत्र नाही मित्रांनो, डी चा बहिणीचा पुत्र आहे एच, म्हणजे विकल्प या ठिकाणी डी चुकीचे असेल आणि हे आपलं उत्तर आहे, जे की हेच विचारलेलं होतं की कोणता कथन सही नाही आहे. बरोबर. चला त्यानंतर जो मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे, एनालॉजी मधला हा मित्रांनो पुन्हा एक प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 2D 3D म्हणजे 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन. म्हणजे मित्रांनो 2D म्हणजे त्रिभुज येतो, आयत पण येतो या ठिकाणी, आकृती हे काही या ठिकाणी या ठिकाणी तथ्य नाही, वर्ग पण येतो, अर्धगोला जो आहे तो 3D मध्ये येतो, म्हणजे विकल्प ए या ठिकाणी बरोबर असेल. त्यानंतर पुढे बघूयात आपण. ओके ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी हे जे तुम्हाला या ठिकाणी लोगो थंबनेल दिसत आहे ते यासाठी आहे, विशेषतः हे बघून घ्या मित्रांनो पुन्हा एक वेळेस. ते यासाठी की आपली या ठिकाणी प्ले स्टोअर वर आरजे मॅथ या ऍप वर आरजे मॅथ हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वर भेटेल आणि प्ले स्टोअर वर एक आपण छत्रपती बॅच म्हणून एक लॉन्च केलेली आहे, जेणेकरून ही बॅच नक्की 100% तुम्हाला रिझल्ट आणण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी या बॅचची असेल. या बॅच मध्ये टोटल आपण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत टोटल माहिती या ठिकाणी बॅच मध्ये परिपूर्ण आणि पूर्णतः बॅच खास तुमच्यासाठी तयार केलेली आहे. तर मित्रांनो अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच ही बॅच खरेदी करू शकता. ओके, जेणेकरून खूप फायदा होईल. चला मित्रांनो त्यानंतर पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय म्हणतात या ठिकाणी, बघा कथन आणि निष्कर्ष, तर्क आणि अनुमान या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे. कोई लाल काला नहीं है, कोई लाल, मित्रांनो लाल या ठिकाणी कोई लाल काला नाही, मग काला या ठिकाणी लिहून टाकूयात, काला नाही. ठीक आहे, नाही तर नाही, काला नाही. पुढे काय दिलेलं मित्रांनो, सभी नीला काला आहे. सभी नीला म्हणजे नीला या ठिकाणी येणार, सभी नीला काला है. कोई नीला गुलाबी नहीं है, कोई नीला गुलाबी नहीं है. मित्रांनो कोई नीला गुलाबी नाही है, कोई नीला गुलाबी नाही. तर मित्रांनो याचा अर्थ हे थोडे होतो की काला पण नसेल, म्हणजे या ठिकाणी काय गुलाबी इथं असेल, गुलाबी. मग बघा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी चेक करा. कोई नीला लाल नहीं है, कोई नीला लाल नहीं, बरोबर आहे. कोई लाल गुलाबी नहीं, कोई लाल गुलाबी, कोई लाल गुलाबी नाही. ठीक आहे मित्रांनो, आता हे गोष्ट ही लक्षात ठेवणार की नीला गुलाबी नाही याचा अर्थ काही या ठिकाणी काला, या ठिकाणी गुलाबी आहे, याचा अर्थ काय मित्रांनो, हे गुलाबी, काही गुलाबी लाल पण असू शकतो, या ठिकाणी गुलाबी नाहीये, म्हणजे हे चुकीच असेल. हे निष्कर्ष एक बरोबर, केवळ निष्कर्ष एक अनुसरण करता आहे, म्हणजे विकल्प ए बरोबर असेल. ओके, म्हणजेच काय मित्रांनो, कदाचित हे कळत नसेल तुम्हाला, मी पुन्हा या ठिकाणी सॉल्व्ह करतो एक वेळेस. कधी कधी मित्रांनो बऱ्याच वेळेस कधी प्रसंग येत असेल तर 2 डायग्राम तयार करावी लागते आपल्याला. 2 डायग्राम कशा पद्धतीने ऑर मध्ये असतात. मित्रांनो या ठिकाणी मी दोन्ही डायग्राम तुमच्या समोर तयार करतोय, प्रत्येकाला या ठिकाणी काळजीपूर्वक बघा. कोई काला लाल नाही है, या ठिकाणी मित्रांनो लाल असेल आणि या ठिकाणी काय काला असेल. पुढे काय म्हणतात लक्षात, सभी नीला काला आहे. सभी नीला म्हणजे या ठिकाणी नीला इथं असेल मधोमध, सर्व काला अंतर्गत नीला असेल. ओके, मग पुढे काय म्हणतात आणखी बघा, कोई नीला गुलाबी नाही, कोई नीला गुलाबी नाही. ठीक आहे, या ठिकाणी कोई नीला गुलाबी नाही ही एक डायग्राम आहे. त्यानंतर दुसरी डायग्राम असेल मित्रांनो लाल, त्यानंतर आहे या ठिकाणी काला, सभी नीला काला आहे, नीला, आणि त्यानंतर एक डायग्राम येणार मित्रांनो अशा पद्धतीने गुलाबी.
कारण की कोई भी गुलाबी लाल नाही है काला नाही असं काही उल्लेख नाही, म्हणून ही डायग्राम सुद्धा बरोबर आहे. ओके, अशा 2 डायग्राम बहुतांश वेळेस आपल्याला तयार करावी लागतात प्रश्नात. ओके, मी आता तुम्हाला बॅच दाखवल्या. टोटल या ठिकाणी हे डायग्राम वगैरे जे काही रिजनिंग आणि मॅथ साठी जे काही लागतं ते सर्व काही यामध्ये आहे, की जास्त बोलण्याची आणि सांगण्याची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष तिथे भेट द्या म्हणजे कळेल तुम्हाला. ओके, चला विकल्प 1 बरोबर असेल. त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्न आपण काय मित्रांनो या प्रश्नामध्ये समजून घेऊयात. या ठिकाणी फरक किती मित्रांनो, 2 चा फरक, या ठिकाणी किती 5 चा फरक, या ठिकाणी किती मित्रांनो 9 चा फरक, तर या ठिकाणी किती 14, या ठिकाणी किती 20 चा फरक. मग इथं किती मित्रांनो 3, या ठिकाणी 4, इथं 5, इथं 6, तर इथं 7. 14 + 6 20, 20 + 7 किती 27, म्हणजे 55 + 27 7 5 किती या ठिकाणी 55 आणि 27 12 2 हातचे 82 या ठिकाणी विकल्प बी बरोबर असेल. ओके, चला त्यानंतर जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायचे की ही जी डायग्राम आहे मित्रांनो, ही डायग्राम आपल्याला कुठे भेटेल. मग शोधा या ठिकाणी कुठे भेटेल. बघा इथं भेटते का ही डायग्राम कुठे, पण ही अशा पद्धतीने ही रेस नाही भेटत या ठिकाणी. नाही, इथं तर कुठेच नाही. मग हे 3 नाही तर 1 आहे. ओके, परीक्षेमध्ये काय करणार मित्रांनो 3 ठिकाणी नाही. ओके, मग हे 3 विकल्प जेव्हा कट होतात तर मित्रांनो लास्ट मध्ये एक विकल्प या ठिकाणी उरतो, तो उत्तर असतो. बघा मग काय असेल मित्रांनो, कुठे असेल हे शोधूयात आपण. हे बघा दिसतंय तुम्हाला, हे बघा मित्रांनो विकल्प नंबर 4 या ठिकाणी. अरे आज प्रॉब्लेम येतोय काही, विकल्प नंबर 4 या ठिकाणी बरोबर असेल. ओके, चला मग जाऊयात मित्रांनो आणखी आपण. पुन्हा मित्रांनो आपल्या समोर ही डायग्राम आहे नॉन हॉर्बल. 1 मिनिट मित्रांनो. ओके ठीक आहे, पुन्हा मित्रांनो ही डायग्राम आपल्या समोर आहे नॉन हॉर्बल अंतर्गत. की बघा या ठिकाणी ह्या 4 जे विकल्पीय आकृती आहे डायग्राम, यापैकी इथं प्रश्नचिन्ह ठिकाणी काय येणार. बघा मित्रांनो यांचे जर आपण या ठिकाणी लॉजिक बघितलो तर बघा मित्रांनो हे दोन्ही डायग्राम समान आहे. क्लिअर इथपर्यंत समान म्हणजे साम्य आहे. हे पण दोन्ही समान आहे, हे पण दोन्ही समान आहे. बरोबर. मग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसेल काय, या ठिकाणी बघा ही डावी बाजू हे बरोबर मिडल, उजवी बाजू त्यानंतर अप्पर म्हणजे वरच्या दिशेने, त्यानंतर काय मित्रांनो पुन्हा ही डावी बाजू. आता इथं जे डायग्राम येणार ना ती असे खालच्या बाजूने येणार. सर्व डायग्राम आहे त्या पद्धतीने. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीने आहे, त्यानंतर हे विपरीत. तर मित्रांनो ही असेल अशा पद्धतीने, म्हणजे ही अशा पद्धतीने यायला पाहिजे जे काही विकल्प बी मध्ये आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा मित्रांनो शब्दकोश अंतर्गत जे या टाइपचे प्रश्न येतात. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एक बघतोच की नक्की एक प्रश्न या ठिकाणी येत असतो. मग बघा काय येणार मित्रांनो, TRA सर्व ठिकाणी समान आहे, सर्व ठिकाणी. ओके, इथं मित्रांनो समान आहे म्हणजेच काय, आधी 4 नंतर 5 येणार, 4 नंतर 5 येणार. ओके, 4 नंतर 5 येणार. ओके, हे नंतर बघा. प्रथमतः या तिघांपैकी प्रथम कोण येणार मित्रांनो, CED, म्हणजे हे CE हे 2 नंबरचे येणार, 2 येणार आधी. त्यानंतर मित्रांनो DC 1 येणार, त्यानंतर 3 येणार, 2 1 3 2 1 3 2 1 3 विकल्प नंबर 1 मध्ये आहे. ओके, त्यानंतर हे पण बघा मित्रांनो TE येणार आधी, म्हणजे 4 येणार नंतर 5 येणार. ओके, चला त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी काय लॉजिक आहे, CLOAKE आणि D हे किती 39 आहे. म्हणजेच काय या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 आहे, हे 12, हे 15, 1 किती मित्रांनो या ठिकाणी 1 असेल, हे 11, हे 5 आणि हे किती 4.
यांची बेरीज करूयात आपण. बेरीज किती येते? 39 येते का बघूयात. किती मित्रांनो? हे 15 आणि 15 किती 30 होतात. त्यानंतर किती? हे 35 आणि 15 50 51 हे जास्त बेरीज येते. 39 पेक्षा खूप जास्त आहे मित्रांनो. मग काय केलं असेल या ठिकाणी? मग बघूयात आपण. हे अशा पद्धतीने असेल कदाचित. हे 3, हे 12, हे किती मित्रांनो? अल्फाबेट नंबर AEIO आणि U म्हणजे 4 नंबर. हे किती? 1 नंबर. हे 11 नंबर. हे किती मित्रांनो? 5 नंबर. पुन्हा 4 नंबर. मग बघूयात या ठिकाणी मित्रांनो. हे 15 होतात. 15 आणि हे 5 किती? 20 20 28 29 29 आणि हे 40 होतात. 40 - 1 म्हणजे 39. 40 - 1 म्हणजे किती मित्रांनो? 39 या ठिकाणी असेल. त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो आपण. हे 32 येतं का? F L A N आणि K. F किती? 6 12 1 14 आणि हे किती? 11. हे टोटल किती? 25 आणि हे किती? 26 आणि हे 6 किती मित्रांनो? 32 आणि 2 34 44 इथं तर 32 आहे. बघा मित्रांनो काय लॉजिक आहे या ठिकाणी. काय आहे हे लॉजिक नाही जे आपण बघितलं मित्रांनो. हे लॉजिक नाही या ठिकाणी. मग बघूयात काय लॉजिक आहे ते. प्रयत्न करूयात आपण जे असेल ते. मग मित्रांनो कदाचित मला असं वाटतंय अल्फाबेट मध्ये ना 2 या ठिकाणी अल्फाबेटला 2 प्रकारे विभाजन करतात. पूर्व आणि लेटर नंतर. म्हणजेच काय मित्रांनो? 26 चे 2 गटात विभाजन करतात. कशा पद्धतीने 2 गटात? 13 आणि 13 26 म्हणजे A to M पर्यंत 13. त्यानंतर N ते Z पर्यंत हे 13 म्हणजे दोघांची बेरीज 26 होते. मग या ठिकाणी कदाचित मला हे वाटतंय झालं तर ठीक, नाही तर दुसरे लॉजिक बघणार. इथं 3 इथं 12 त्यानंतर हे 13 जे आहे ना मित्रांनो 13 M किती येतो? 13 N किती? 14 O किती? 15 म्हणजेच काय मित्रांनो M या ठिकाणी 13 आल्यानंतर N पासून पुन्हा आपण मोजायला लागतो 1 2 NOP 3 अशा पद्धतीने. मग मला वाटतं या ठिकाणी 2 1 म्हणजेच काय 13 नंतर जे येतील ना बघा M पर्यंत 13 त्यानंतर N पासून पुन्हा आपण 1 2 3 4 5 असे मोजायला लागू आहेत. 1 या ठिकाणी किती? 11. हे किती मित्रांनो? 5 आणि हे किती? 4. मग यांची बेरीज करून बघूयात जमतंय का? हे किती? 15 आणि 5 किती? 20 आणि हे 4 किती? 24 आणि हे 25. ओके. अरे हे पण काय प्रॉब्लेम आहे? कोणतं लॉजिक असेल? 3 12 2 1 11 5 आणि 4. पुन्हा बेरीज करून बघूयात काय घडतंय या ठिकाणी. बघा मित्रांनो हे किती? 15 होतात. 15 आणि हे 5 किती? 20 आणि हे किती? 5 पुन्हा 25 आणि हे 2 किती? 27 आणि हे 11 किती मित्रांनो या ठिकाणी? 38 प्लस 1 म्हणजेच का 39. बघूयात हे जमतंय का? आता हे चेक करतो मी मित्रांनो. F L A N आणि K. F किती? 6 L किती? 12 A 1 N किती मित्रांनो? तर 1 नंबर पुन्हा K किती? 11 नंबर. मग बघा मित्रांनो हे दोघांची बेरीज केल्यानंतर 18 आणि हे 20 आणि हे किती? 31 प्लस 1 किती? 32. ओके जमतंय मित्रांनो काही प्रमाणात या ठिकाणी. ओके चला मग या ठिकाणी जे आहे FLO हे बघून घेऊयात आपण काय घडतं. हे दोन्ही ठिकाणी तर लॉजिक बरोबर लागतंय. आता बघा काय घडतं या ठिकाणी. किंवा मित्रांनो आपल्याला हे पण करता आले असते या ठिकाणी. ठीक आहे आता मी ते रब करून टाकलं. नाही तर F साठी जो कोड असेल तो ज्या ठिकाणी, L साठी जो कोड असेल तो ज्या ठिकाणी, हे पण जम FLOCKE आणि D यांची बेरीज करून घेऊयात आपण. अशाच पद्धतीने नंबर देऊ. हे किती? 6 हे 12 हे O किती मित्रांनो? 2 C किती? 3 K किती? 11 E 5 आणि हे किती मित्रांनो? 4. क्लिअर इथपर्यंत. मग बेरीज करा मित्रांनो. बेरीज केल्यानंतर 12 आणि हे 3 किती? 15. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर 6 आणि 4 किती या ठिकाणी? 10
त्यानंतर हे 5 म्हणजे 15, टोटल 30. 30 आणि हे किती मित्रांनो, टोटल 13 म्हणजे किती 43 प्लस 1 म्हणजे किती 44. इथं उत्तर यायला पाहिजे जे विकल्प डी मध्ये आहे. ओके, प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल अशी अपेक्षा आहे. क्लिअर इथपर्यंत? 1 मिनिट मित्रांनो. ओके, चला त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आणखी. ओके, बघा मित्रांनो, कौन से अक्षर समूह श्रृंखला प्रश्न चिन्ह के स्थान पर वगैरे वगैरे. बघा मित्रांनो, x किती या ठिकाणी, x या ठिकाणी असतो 24 नंबरवर, जे की माहित असेल तुम्हाला अल्फाबेट मध्ये. किती हे 24 नंबर, हे किती 20 नंबर, एल किती 12 नंबर, हे किती 8 नंबर, हे 20 आणि हे 24. तर या ठिकाणी किती मित्रांनो 16 नंबर पाहिजे. 16 नंबरवर पी येतो. तर या विकल्प 3 मध्ये आहे जे आपले उत्तर असेल. ओके, चला त्यानंतर बघा मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा या ठिकाणी मित्रांनो B2 6 10. तर या ठिकाणी 14 नंबरवर एन येतो म्हणजे हा विकल्प कट. त्यानंतर व्ही किती 22 18 14 10. 10 नंबरवर जे येतो हा कट होईल. त्यानंतर मित्रांनो F 6 10 14 18. 18 नंबरवर आर येतो, विकल्प ए बरोबर असेल. ओके, चला त्यानंतर बघूया पुढच्या प्रश्नाकडे. अरे बापा खूप मोठा प्रश्न आहे. ओके, काही हरकत नाही मित्रांनो, मोठा असू द्या की छोटा असू द्या सॉल्व्ह करावं लागणार या ठिकाणी. बघा मित्रांनो, कट टू कट कशा पद्धतीने प्रथमतः मी समजून घेतो रीड करून. या ठिकाणी टोटल प्रश्न या ठिकाणी समजून घेणार, त्यानंतर आपण सॉल्व्ह करूयात. ओके, बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय म्हणतोय समजून घ्या प्रथमतः. बघा कीर्ति सुमन सुप कनक परी चारू श्लोक और सीबी एक वृत्ताकार दिसतंय ना प्रत्येकाला मित्रांनो. एक वर्गाकार मेज के चारों ओर के केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. उनमें से कुछ कोनों पर बैठे हैं जबकि कुछ भुजाओं के ठीक मध्य में बैठे हैं. बघा मित्रांनो, त्याची बैठक व्यवस्था कशा पद्धतीने आहे ते समजून घ्या. प्रथमतः समजून घ्या मित्रांनो, अशी आहे त्यांची बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट या पद्धतीने आहे. समजून घ्या मित्रांनो. या ठिकाणी हे भुजा असं 1 2 3 4. जर ही सिटिंग अरेंजमेंट असे सांगतात भुजा आणि या ठिकाणी कोण, तर हे 8 असायला पाहिजे. हे 4, त्यानंतर 1 2 4. क्लिअर इथपर्यंत? मग आता बघा काय म्हणतात, रीड करूयात व्यवस्थित. भुजाओं के मध्य में कीर्ति सुप के बाई और तीसरे स्थान पर बैठी है. कीर्ति किसी एक कोने पर बैठी है, कोने पर बैठी. और सुप के बाई और तीसरे स्थान पर मी सुबला इथं लिहितो तर कीर्ती 1 2 3 किसी कोने पर बैठी है. क्लिअर इथपर्यंत? कोने पर बैठी है, किसी कोने पर बैठी है. मी सुबला इथं लिहितो 1 2 3 नाही जमणार खेळ. ओके, कोने पर बैठी है म्हणजे ज्या ठिकाणी कीर्तीला एक कोने पर बस ह्या एखादा कोण असेल म्हणजे या ठिकाणी तिथं कीर्ति किसी भी कोने पर बैठी है. सुब के बाई और तीसरे स्थान पर. सुब या ठिकाणी लिहून टाकतो मी मित्रांनो 1 2 3. तर कीर्ती इथं येणार तिसऱ्या स्थानी. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. कीर्ती या ठिकाणी येणार तिसऱ्या स्थानी. कनक परी के दाई और दूसरे स्थान पर बैठी है. परी किसी भी कोने पर नहीं बैठी है. परी कीर्ति के ठीक बगल में नहीं है. कीर्ति के ठीक बगल में नहीं है. परी नाही है. मग या ठिकाणी कनक, इथं कनकला बसून देऊ मित्रांनो आपण कनक. आणि परी काय म्हणतात, परी दाई और दूसरे स्थान पर. कनक परी के दाई और दूसरे स्थान पर बैठे. परी किसी भी कोने पर नहीं, किसी भी कोने पर नाही म्हणजे परीला या ठिकाणी बसून देऊयात. परी बसली इथं. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, पुढे काय म्हणतोय प्रश्न आपल्याला. परी कीर्ति के ठीक बगल में नहीं है म्हणून तर परीला इथं बसवलं ना. ओके, कनक या ठिकाणी नहीं बैठी. सुमन चारू के ठीक बगल में बैठी है. सुमन चारू के ठीक बगल में बैठी है. सुमन आणि चारू ठीक बगल में ठीक बगल में म्हणजे शेजारी बरोबर ऍक्युरेट बसण्यासाठी फक्त 30 जागा शिल्लक आहे म्हणून या ठिकाणी बसून टाकलो आपण. चारू के ठीक बगल में बैठी है. सुमन किसी भी भुजा के ठीक मध्य में नहीं बैठी. सुमन
किसी भी भुजा के ठीक मध्य में नहीं बैठी, म्हणजेच काय मित्रांनो, इथं चारू असेल आणि इथं काय मित्रांनो सुमन असेल. सुमन चारू के ठीक बगल में बैठी, म्हणजे दाय की बाय हे उल्लेख नाही, बसलेले, हा बसल्यात आहे बघा, बसून गेल्या तिथं. सुमन किसी भी भुजा के ठीक मध्य में नहीं बैठी है. सुमन और श्लोक के बीच किसी भी ओर से केवल 3 व्यक्ती है. सुमन और श्लोक 1 2 3, म्हणजे श्लोक या ठिकाणी असेल. किसी भी ओर से 3 1 2 3, म्हणजे कोणते, डावी बाजूने मोजा की उजवी बाजूने मोजा, या ठिकाणी 3 व्यक्ती असणार आहे. त्यानंतर श्लोक के बीच किसी भी ओर से केवल 3 व्यक्ति बैठे हैं. इनमें से कौन सी व्यक्ति कोने पर नहीं बैठी है. प्रथमतः या ठिकाणी कोने पर नाही बैठी, म्हणजे इथं काही नाही पण ठेवला तरी चालेल, पण ठेवून टाकूयात आपण. काय श्लोक आहे, ओके, एकच राहिली मित्रांनो या ठिकाणी, मुलगी आहे की मुलगा आहे तो शिवी. मग काय म्हणतात ते, इनमें से कौन सी भी कोने पर नहीं बैठा. कोण म्हणजे काय मित्रांनो, या कोणावर नाही बसलेले, म्हणजे कोण, या ठिकाणी कीर्ती तर बसलेली आहे कोणावर, सुरुवातीलाच बसली ती सर्वात आधी जाऊन. त्यानंतर शिवी ही पण बसलेली आहे कोणावर. त्यानंतर चारू, तर चारू नाही बसलेली मित्रांनो. आणि श्लोक पण या ठिकाणी या कोणावर बसलेला आहे, म्हणजे चारू विकल्प नंबर सी बरोबर असेल. ओके, बघा मित्रांनो, प्रश्न वाटतोय दिसायलाच खूप मोठा आहे, पण ऍक्च्युअल सोपा आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, काही त्यामध्ये नाही असं खूप काही. त्यानंतर हा प्रश्न लास्ट आहे मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न. मग काय या ठिकाणी भागाकार आणि मायनस, म्हणजे इथं भागाकार आल्यानंतर विषय घाण होतो. त्यानंतर गुणाकार आणि मायनस, इथं गुणाकार इथं मायनस, ठीक आहे, काहीतरी आपण चेक करून घेऊयात. विकल्प 1, इथं काय गुणाकार आणि या ठिकाणी काय भागाकार, म्हणजे 63 गुणिला 3 भागिला 21 मायनस 15 प्लस 12, म्हणजे किंमत 6 यायला पाहिजे. बघूयात मित्रांनो, 21 से 3 पटीत 3 त्रिक 9, 9 मायनस 15 प्लस किती मित्रांनो या ठिकाणी 12. मग बघा हे किती, 6 मायनस 6 प्लस 12, म्हणजे काय या ठिकाणी 6 येणार, मोठी संख्या 12 त्याचे चिन्ह. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण टोटल या ठिकाणी आज 17/1/2023 शिफ्ट नंबर 1 चे रिजनिंगचे टोटल कट टू कट या ठिकाणी प्रश्न आपण बघितलोय. यानंतर मित्रांनो मॅथ असेल, रिजनिंग असेल, अशा पद्धतीने दोन्ही सहज आपण सोबत घेऊन या ठिकाणी टोटल शिफ्ट वाईज आलेले प्रश्न या ठिकाणी कंप्लीट करूयात. ओके, चला ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. आणि ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की मित्रांनो तुमच्या इतर मित्रांना आपण नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. ओके, मग या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नेक्स्ट सिरीजला. ओके, थँक्यू.